तर मंत्रिमंडळ विस्तार आता उद्यावर आलेला आहे। काय नेमकं त्या पार्श्वभूमीवर घडलंय जाणून घेऊया। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा उद्या दुपारी 4 वाजता विस्तार। राज्यपाल सीपी राधाकृष्णन नागपुरात दाखल। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। दिल्लीतून महायुतीच्या मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार। उद्याच्या शपथविधीसाठी भावी मंत्र्यांना फडणवीस स्वतः फोन करणार। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराआधी वर्षा सागर बंगल्यावर नेत्यांची गर्दी। शिवेंद्रराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटलांसह संतोष दानवे फडणवीसांच्या भेटीला, तर दादा भुसे, संजय शिरसाटांसह अनेक नेत्यांनी घेतली शिंदेंची भेट। काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारी मिळणार। गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संजय राठोडांसह तानाजी सावंत, केसरकर यांना पक्ष संघटनेची जबाबदारी जाणार, सूत्रांची माहिती। केसरकर आणि तानाजी सावंतांची मंत्रिपद मिळवण्यासाठी धडपड। दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान नाही। काल 5 तास थांबूनही दोघांचीही शिंदेंसोबत भेट नाही, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्या शपथविधी घेणाऱ्या पहिल्या 5 मंत्र्यांची नावं ठरली। उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई, दादा भुसे आणि विजय शिवतारे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती। मलेदार खात्यांसाठी महिनाभर विस्तार नाही। अधिवेशनाच्या काळात एखादा स्फोट होऊ शकतो, संजय राऊतांकडून शंका व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी। चौकाचौकात मोठे होर्डिंग्ज, भगवे झेंडे आणि भगव्या रंगाचा प्रवेशद्वार। मुक्तागिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे वास्तव्य करणार। वर्षा निवासस्थानाच्या बाजूलाच असलेला मुक्तागिरी बंगला एकनाथ शिंदेंना। शिंदेंचे सर्व सामान मुक्तागिरीवर दाखल व्हायला सुरुवात।